ची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीने। रमेश म्हात्रे यांचं नगरसेवक पद रद्द करा अशी मागणी ठाण्यातील डॉक्टर आणि नर्सेसनं केली आहे। आरोग्य खात्याला सुरक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी देखील या संघटनेनं केली आहे। तर याचाच आढावा घेतला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूया। शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर आणि नर्स यांना मारहाण केली होती आणि याच मारहाणीचा पडसाद जे आहेत ते आता ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। आमच्या हॉस्पिटलचे सिनियर फिजिशियन जे आहेत ते त्यांच्या अंडर त्यांचे उपचार चालू आहेत। त्याला एक किडनी आहे, त्याला बीपीचा त्रास आहे, त्याला दम लागतो, त्याच्यानंतर श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो, चक्कर येते, उलटी झालेल्या आहेत। तर जशी त्याची कंडिशन स्थिर होईल, इम्प्रूव्ह होईल, ते आम्ही तुरंत त्याला डिस्चार्ज करू। डॉक्टरांचा ह्या बॅड हॅबिटचा मी निषेध करतो आणि आरोपीला तुरंत शिक्षा व्हायला पाहिजे हे मी विनंती करतो। आता ज्यावेळेस ते आमच्याकडे आले त्यावेळेस त्यांचा बीपी वाढलेला होता, त्यांना चक्कर येत होती, दम लागत होता, मग मी त्यांना ऍडमिट करून ट्रीटमेंट देत आहोत। आमची मागणी अशी असणार आहे की जे आपलं नगर विकास खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे तर अगोदर त्या नगरसेवकाचं नगरसेवक पद रद्द करा ज्यांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे। जी घडलेली गोष्ट जी आहे ती अनिंदनीय आहे, भॅड आहे ती, आणि लोक तुम्हाला सेवा द्यायला तिथे आलेले असताना सुद्धा तुम्ही जर अशा अग्रेसिव्हपणे येणार, त्यांना शिवीगाळ करणार, मारहाण करणार, तर ते कुठेतरी योग्य नाही। त्यासाठी आमचा पूर्णपणे निषेध आहे आणि ह्याच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे आणि काही गोष्टी सँक्शन करून घेणं हे त्यांच्या हातात आहे, ना की तिथे काम करणाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या किंवा डॉक्टरांच्या नाही ना। तुम्ही वरच्या लेवलला तुमच्याकडून त्या गोष्टी सँक्शन करून घ्या, बेड स्ट्रेंथ वाढवा, कर्मचारी वाढवा, सुखसुविधा वाढवा। डॉक्टरांनी या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करत आपल्या कपड्यांवरती काळ्या फिती लावून ते या ठिकाणी निषेध नोंदवत आहेत। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।